नमस्कार. आज आपण करणार आहोत खोबरं लसणाची सुकी चटणी. त्यासाठी लागणारे हे 100 ग्राम खोबरं आहे. 1 वाटी होतं ते किसून घेतलेलं आहे. ह्यात 2 कांदे लसणीचे आहेत. त्याच्यात 40-42 पाकळ्या झालेल्या आहेत. हे 50 ग्राम तीळ घेतले आणि तीळ भाजून घेतलेले आहेत. आणि त्यासाठी लागणारी मिरची पावडर, काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची, त्यामुळे तिखट नाही, 1 चमचा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ. आता आपण चटणीसाठी लागणारे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. मी लसूण घातली आधी, खोबरं घालायचंय, तीळ घालायचे, हे भाजून घेतलेले तीळ आहे. मी मिरची पावडर घेते. तुमच्याकडे मिरची पावडर नसेल तर तुम्ही 5-6 बेडगी मिरच्या किंवा काश्मीरी मिरच्या घेऊ शकता. आणि हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे 1 चमचा. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये ना अरड-भरडच करायचे, जास्त बारीक नाही करायचे. हे बघा, मिक्सर लावले, आपण अरड-बरड करायचे. एकदा असं ही पहा, आपली झटपट सुकी चटणी तयार आहे. चपाती भाकरी सोबत खाऊ शकता. ही चटणी बाहेर राहिली तरी महिनाभर खराब होत नाही. आणि आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.